एका माणसाकडे व्यक्तीकडे 5,500 एकर जमीन होती. घाम येऊ देऊ नका कोणाला. ते काय आमचा सासरा नाही, मा साडू नाही, मा मेवना नाही, मी काय घरच्याचं चोंबाळीत नाही. तो एक राजा आहे, तो मेवाडचा राजपूत राजा राठोड. 5,500 एकर जमीन. काय सांगू आता संतांचे उपकार. आपल्या वेळेत बैल किती महागाईच्या असू श्रीरामबुवा, आपला बांधाला की आखडी पाहिजे. हो, आपलं टायमाला सुरू झालं टायमात सुटल. देव बोलू द्यालाय, मालकाची कृपा जवळ इकडं पंढरपूर आहे, त्या कृपेनच बोलायला बाळू. नाही तर वाटण म्हणलं होतं काय करावं आता. आपला पंचनामा होतोय आज. जमलं, कृपा झाली. 5,500 एकर जमीन वकील साहेब. एक दुसरा पुरावा सापडला. 12,500 एकर एका व्यक्तीला जमीन प्रशांत करूची. जाऊ द्या 12.5. 5,500 एकर जमीन सामान्य असेल प्रदीप बुवा, अमोल बुवा? काय जमीन झाली ती? काय श्रीमंत असेल तो व्यक्ती. आणि त्या व्यक्तीला दिव्य तेजस्वी एक मुलगी होती, तिचं नाव होतं मीरा. उपकार सांगतोय उपकार. या मीराबाईन भजन केलं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, मीराबाईन भजन केलं कोण्यात माणसासोबत नाही केलं, एकटीन केलं. दार खिडक्या लावायची. आतमध्ये अष्टधातूची विटेवरच्या मालकाची मूर्ती होती, म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती. विटेवरचेच मालक आहेत ना ते, भगवान कृष्ण परमात्मा. अष्टधातूची मूर्ती. दार लावायची. हातामध्ये एक तारी आणि चिपळी होती. एक शपक पुरावा सापडला. बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. हा काही संत वाङ्मयातला पुरावा नाही, पण पुरावा गोड आहे. लोकांनी काही करावं त्याच्यापेक्षा आपण आपलं आधीच सांगायचं हे शपक आहे. हातामध्ये एकतारी आणि चिपळी घेऊन तिनं भजन केलं. विटेवरचा मालक तिच्यासोबत नाचू लागला. आता मात्र संतांचा पुरावा. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायामध्ये घुंगर बांधले. तिच्या भोवताल जगाचा बाप नाचत होता. उपकार बघा संतांचे किती मोठे आहेत. आयुष्यभर तिनं भजन केल्याच्या नंतर देववकील साहेब तिच्या बाजूला नाचायचा, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हता. मान खाली घालून नाचायचं. विचारलं मीराबाईने की दिवशी, प्रभू तुम्ही खाली का बघता? त्याच्यातले 2 कारण सांगतो. मीराबाईचं सौंदर्य इतकं टोकाचं होतं, सौंदर्य इतकं टोकाचं होतं, त्याला 16,108 बायका होत्या, त्याच्यातली एकही इच्छा इतकी सुंदर नव्हती. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तिच्या भक्तीचं कर्ज इतकं झालं की त्या भक्तीच्या कर्जानं त्याच्या डोक्यावर वजनच इतकं झालं, मानस सरळ होत नव्हती. आयुष्यभराच्या श्वासा इतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. तुम्ही वाजिलं म्हणून म्हणता आलं, मला थोडं गाता येते. बाई मी विकत घेतला श्याम. मीरा आणि राधा जीवनभर भजन केलं वहिनी, जीवनभर भजन केलं. आयुष्यभराच्या श्वासा इतके, जेवढे श्वास दिले, श्वास म्हणजे आयुष्य. कोरोनात माणसं का जन्मेले, श्वासच कमी पडला ना. श्वास म्हणजे आयुष्य आहे ना. मग हे जो श्वास त्या मालकाकडून भेटलाय, तो श्वास त्याचं नाव घेण्यासाठी खर्चिला आहे. मोजिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम. कर्ज देवाच्या डोक्यावर म्हणून खाली पाहत होता. चला, या मीराबाईच्या वाड्यामध्ये मैला उचलण्यासाठी एक बाई होती. भांडे घासायला वेगळी, धुण्याला वेगळी, सडा सारवणाला वेगळी, मैला उचलायला वेगळी. इथं बसलेली जी व्यक्ती लहानपणी पंढरपूरला गेलेत, 20 वर्षापूर्वीची गोष्ट, 20, 25, 30 वर्षापूर्वीची गोष्ट. पंढरपूरला जे संडास होते ते टँकचे नव्हते. आता ते टँक आल्यात ना, ते संडास नव्हते. त्याला दार असायचं. संडासच्या मागच्या बाजूने एक छिद्र असायचं, मागे एक भांड ठुल्या जायचं, आणि ते भांड त्या घाणीनं भरलं
की काही माणसं ती उचलून नेऊन टाकायची, त्यांना विशिष्ट प्रकारचं नाव आहे, ती घेऊन जायची ती भांडी. हे काम करण्यासाठी मीराबाईच्या घरी एक बाई वकील साहेब थकली. ती बाई सुनबाईला सांगितलं, सुनबाई उद्यापासून तुम्हाला मैला उचलायचं काम तुम्हाला करावं लागेल. जे आत्याबाई. गेली सून. ती सात्विक घराण्यातली सून होती. शक्यतो गठुडं मोठं आणलेलं नव्हतं तिनं, त्याच्यामुळं ती सासू सासऱ्यानं सांगितलेलं काम करीत होती. आमच्या मित्रात लग्न झालं, ती सून काहीच काम करीने गेली. मग ते तिचे आई वडील वगैरे बोलिले. तिची आई म्हणली, एवढं मोठं जे गठुडं दिलंय का, एवढं मोठं म्या गठुडं दिलंय का, ही चुड्यालीन सांभाळायसाठीच दिलंय. मी कदरले होते म्हणून तुमच्या गळ्यात बांधली, माय म्हणू लागली. तुम्ही तसे सांभाळायचे नाही म्हणून इतका हुंडा दिलाय. त्याच्यामुळे हुंडा कमी घेत जा, पण तुमचं ऐकलं अशी सून करी जा. यायला लय नाद, लय नाद, लय नाद. मोठ्या घरची असा, पैशावाली असा, बाब्या बुटा हरपून येतून कशी पैशावाली भेटन त्याला. एकच बुट येतून एक बुट हरपून येतून तरी त्याला मोठ्या घरची असा. हल्ली लयच झाले हो. एखाद्याला नोकरी असा त्याला वाटते मला मुख्यमंत्रीची पोरगी भेटा. येडपटे का तुझी नोकरी काय 71,000 पगार, 70,000ची पेतूस. ते वरचे 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून राहते, आणि त्याला वाटते मंत्र्याची फार मोठ्या एखाद्या अधिकाऱ्याची पोरगी आपल्याला असा. अर्धे केस पिकले तरी तसाच बायडाटे पाहतच फिरायला. कोणी भोताळी झाली ना त्याला. मर्यादा असली पाहिजे, कोण्या गोष्टीची लिमिट असली पाहिजे. मिठाशिवाय कुठलाही पदार्थ खावा वाटत नाही, पण मीठ शिल्लक झाल्यावर बी खावा वाटत नाही. मात्रा पाहिजे त्याची, मात्रा पाहिजे, प्रमाणात असलं पाहिजे. एका बाईची 5 क्विंटल सोनं डोरलं किती किलोचं घालाव समजून घ्या ना. इतकं असतं कोणाकडं, पण समजून घ्या दृष्टांतापुरतं. काय आपल्याला घेणं का द्यायचं का घ्यायचं का आहे का नाही. फोकट कळण शेंडी वळवळ काही गरज आहे का त्या गोष्टी. 5 क्विंटल सोने, मंगळसूत्र किती याचं घालाव, 2 छटाकाचं. वकील साहेब 9 किलोचं घातलं, वजनच मेली ना. एवढं नसतं मंजुळा, मरून जाशील ना तू, मरून जाशील. प्रमाण असलं पाहिजे, मात्रा असलं पाहिजे, मात्रा असलं पाहिजे. आपल्या बऱ्याच मात्रा चुकायल्यात, त्याच्यामुळे आपल्याला गुण नाही. सुनबाई कामा करता गेल्या. 5.5-6 वर्षाचं पोरग सोबत आहे. माईला उचललं वकील साहेब. माईन पोराला सांगितलं राजाचं घर आहे आणि आपण भंगी येत. भंगीच म्हणत होते ना, आपण भंगी येत. या राजाच्या वाड्यात एखाद्या वस्तूला हात लावला तर तो हात तोडते. बरं, लहान लेकरू कायलाच बशील तिथे, नाही उठलं ते गरीबाचं लेकरू. मीराबाईचा नित्यनेम आटपला. तुळशीला पाणी घालीत असताना बाहेरच्या कोपऱ्यात बसलेलं पोरग पाहिलं. आतमध्ये गेल्या आणि गोड एक लाडू काढला, त्याच्या हातावर दिला, खा बाळा. पण त्या भंग्याच्या पोराच्या हातावर लाडू टेकल्याबरोबर मीराबाईच्या आईनं पाहिलं. मीरा, हे मीरा, जोरात बोलता येत म्हणून हळून बोलतोय. हे मीरा, तू आंघोळ कर बरं, तू पटकन आंघोळ कर. मीराबाई म्हणल्या, का? भंग्याच्या पोराला हात लावला असतो, तू आंघोळ कर, आंघोळ कर. संत किती टोकाला गेलेत बघा. मीराबाईनं सांगितलं, आई आई, ते भंग्याच्या कुळात जन्माला आलं, त्याचा काय दोष आहे ग? त्याचा काय दोष आहे? देवानं त्याला भंग्याच्या कुळात जन्माला घातलंय ना, त्याचा काय दोष आहे? जर मला त्याची बहीण केलं असतं तर माझा काय दोष होता? आई, तुला जर भंग्याची आई केलं असतं तर. इतकं टोक आहे संतांचं. वारकरी संप्रदायानं दखल घेतली, जातीय व्यवस्था मोडून टाकली. कशा करता? चांगलं वागण्याकरता. जात कशा करता वापरायची? मुला मुलींचे लग्न करण्याकरता वापरा, भजन करण्याकरता जातीचा संबंध नाही.
मुलींच्या लग्नाकरता तुमच्या जे स्वैराचाराच्या गोष्टी आहेत त्याच्याकरता जाती व्यवस्था बघायची. एखादं शिकवून धरतं वकील साहेब, वारकरी पण कोण्या जातीचे लोक? हिंदू. हिंदू केळ कोणी किती? मुसलमान इकतात का नाही? पिकितात तुम्ही, इकित कोण? चांद पाशा, अख्तर भाई आहे का ना, फारुख भाई, बिचारे गाडी यायचेच आहेत ना, हो तेच इकतात. मग एखाद्याच्या दिवशी फारुख भाईने इकलेली केळं आपण खातो. एखाद्या केळात फारुख भाई निघला का? आपल्याला काय करायचं त्याच्या जातीतून? काय गरज आहे का त्याच्याशी? काय गरज आहे? अद्याप नाही. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदास. इथं चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचं पवित्र मुख आहे, जे चांगलं बोलतो त्याला धन्य म्हणायचं. उत्तम कुळी जन्म क्रिया अमंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय पण वागतो वाईट, आखं कुळ बुडून टाकलं ते हरामखोरानं, त्याला किंमत नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाराच्या कुळात आहे पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. काय ताकद आहे या संप्रदायात. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णु. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. लतीफ शाह नावाचा एक मुसलमान आहे. कबीर तांबुळ्याच्या कुळातले, तांबुळे म्हणजे पानं ऐकणारा मुसलमान, त्याच्या कुळातले कबीर आहेत. पण आज वारकरी संप्रदायाने दखल घेतली का? जातीनं जरी मुसलमान असेल पण या संप्रदायाचा झेंडा रावला. त्यानं भजन केल्याच्या नंतर शेला, भजन म्हणायचा शेला, इतकी ताकद होती. आईला सांगितलं मीराबाईनं, ते भंग्याच्या कुळात जन्माला आलं, त्याचा काय दोष आहे? भागवत चालू आहे ना, भागवतात एक प्रसंग आहे अमोलवा. पंढरपुरातल्या मालकानं चेंडू खेळता खेळता मुद्दाम यमुनेच्या डोहात चेंडू टाकला. मुद्दामच टाकला त्यानं, गेला नाही, त्यानं टाकलाच मुद्दाम. त्याला एक जणाला हाणायचं होतं, काटाच काढायचा होता त्याचा. त्याचं नाव होतं कालिया. बुडाला खाली. त्या कालियाच्या बायका पद्मिनी होत्या, त्या शुहलदीपातल्या होत्या. कारण पद्मिनी नावाच्या स्त्रिया शुहलदीपातला राहतात. 7 द्वीप आहेत ना, शाल्वद्वीप, कौशद्वीप, पलवंगद्वीप, शुहलद्वीप, तिथे राहतात. त्या कालियाच्या धर्मपत्न्या पाहिलं कृष्णाला, काय सुंदर दिसतोस रे, देव येतो. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, सुंदर येतो. जा बापू, तुझी आई रडण, आमच्या मालकाला लेकर लेखा वाटते. त्यालाच तर पाहायला आलो म्हणला. कालियान धरायचा प्रयत्न केला, नाही धरलं. टंदी शिवडी हांडी डोक्यावर. कालियाला खालीवरी बोलला, मूर्ख आहेस, नालायक आहेस, जातीवर सांगतोय. कालिया म्हणला, देवा काय करायचं ते कर, पण मला नालायक मूर्ख काऊन म्हणायला? तुमच्या दाताडायत विषय म्हणे मूर्ख आहेत. कालिया म्हणला, देवा मला सर्पाच्या योनीला कोणी जन्माला घातलं? भगवान म्हणले मी. सर्पाला दात कोण दिले? देव म्हणले मी. आमच्या दातात ईश कोण घातलं? भगवान म्हणले मी. मग तेरा तुझको अर्पण, ए तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. देवा, अरे साप वाईट आहेत, विषारी आहेत, पण जन्माला तू घातलं ना. लावा इकडे पुरावा. मीराबाई म्हणले, आई भंग्याच्या कुळात त्याला देवानं जन्माला घातलंय, त्याचा काय दोष आहे ग? 4-2 वर्ष आई सोबत वाड्यात आलं. बघा डाळ कशी शिजली पुढे चालून, उपकार सांगतोय. 4-2 वर्ष आई सोबत लहान होतं. मीराबाईच्या वाड्यात यायचं, मीराबाई त्याला लाडू द्यायच्या. योग असा आला,
आईला आई म्हणायचं आणि मीराबाईला पण आई म्हणायचं, कारण ती गोड पदार्थ देत होती. मोठं झाल्यावर येणं बंद झालं. ते झालं 22 वर्षाचं. आणि 22 वर्षाचं झालं मीराबाई एके दिवशी जगदंबेच्या दर्शनाकरता चालल्या. चांगलं मंदिर होतं जगदंबेचं. त्या मंदिरापुढं बोकडे कापीत नव्हते. हो, लय देवायला बोकडे पाहिजे. जी देवी बोकड्या खाती ती आपले लेकर बी खात होती का? हा, ती आपल्याला काय देणार आहे मला सांगा ना, काय देणार आहे का नाही? हे असे नाही. आपल्या संप्रदायात त्या देवीला किंमत नाही. शेंदरी हिंदरी कोण पूजी, आपल्याकडे ती किंमत नाही. आपल्याकडे ओरिजिनल वाघिणीचं दूध पाहिजे, ओरिजिनल शिवहिणीचं दूध पाहिजे. 100 नबरी सोन्याला किंमत आहे. हेंगटाडा फेंगटाडाला आपल्याकडे किंमत नाही. भांगार भुंगार तर लय उतू आलेत पुरातल्या फुरसानावानी. हे कोणी इचारित नाही त्याला. लय वळवळ करायला येतं आखाड्यातल्या शिदळावानी, इचारित नाहीत त्याला. काय सांगू लागलो, दर्शनाला चालले जगदंबेच्या. जय जगदंबे पूर्ण कदंबे. दर्शनाला जाता जाता भंग्याच्या पोरानं पाहिलं. काय सौंदर्य म्हणे. नालायक हरामखोर. लाडू देत होती तेव्हा माय म्हणलं, आणि आता डाळ शिजली पोटात. ही जर मला बायको म्हणून भेटली तर. तिच्या बापाला 5,500 एकर जमीन आणि हे महिला उचलीत आहे. कसं शक्य? 9 गोष्टी बरोबरीच्या लागतात. बंदुकीवाल्यासोबत काठीवाल्याने युद्ध करावं का? काठीवाल्या युद्ध. बंदुकीवाला तिथं उभा आहे त्या ऑटो रिक्षापाशी, आणि काठीवाला इथे काठीला तेल लावलं काठी फिरायला. हानतोच म्हणला तुला, हानतोच. बंदुकीवाल्यानं फुसकून बटन दाबलं, जागेवच गेलंय. का जा तू सुंबळ्या तिथं रोख तू. त्यानं 200 फुटावून फोकलं तुला. ती बंदूक वाजली बी नाही, सायलेन्सर लावलं होतं तिला. फसकून आवाज झाला, ठोसकून धावा गेली याची. तुम्ही एवढे कसं काय हसायले? कसं जमन युद्ध मला सांगा बरं तुम्ही. नाही जमत नाही. विमानात एक जण बसलाय, वरून इमान पळायला वकील साहेब. सायकलवाला म्हणला मी त्याच्या आधी हैदराबादला जातो. एडपोटेस का काय तू? कसा जाशील तू त्याला त्याच्या आधी? घरी गेलं माईला म्हणलं, माय राजाची मुलगी बघितली मीरा, लग्न करील तर तिच्या संगत नाही तर असाच राहील. ती म्हणली मेले, तुला लाज वाटती करे? राजकन्या आहे ती, राजपुताची कन्या आहे. 5,500 एकर जमीन, वैभवशाली लोक आहेत, काय मोठी देवमान्य संत आहे. तिच्यासोबत लग्न करण्याची पात्रता आहे तुझी? ते म्हणलं आई जीव गेला तरी हरकत नाही, लग्न ती सोबतच करील. ऐकायला तयारच नाही. शेवटी पोरग म्हणलं, माय सांगितलंच का नाही तू? आमच्या मुलाला तुमच्या सोबत लग्न करायचं सांगणं. मेल्या फुकते ना आपल्याला. दिवसा अंगावर सरपण टाकून जाळून टाकते. लहान माणसं आहेत का ते? हा, आपण म्हणत असतात का त्या पोरी सोबत लग्न करा? म्हणलं आई आज म्हणली तर ठीक आहे, नाही म्हणली की संध्याकाळी फाशीच घेतो. माय होती ती, माय होती. काय सांगू आता संतांची उपकार. त्या दिवशी काम करता करता डोळ्यातून पाणी येऊ लागलं. मीराबाईनं पाहिलं, मावशी काय रडतात? काही नाही मालकीनबाई, जे पोटात आहे त्याच्यासाठी अंतकरण जळायले, आणि पोटातलं ओठातून जर तुम्हाला सांगितलं तर ओरिजिनल शरीर त्यात जळल. याचा अर्थ राजाच्या मुलीला हे बोलणं साधी गोष्ट आहे. मीराबाईने सांगितलं, मी तुम्हाला अभय देते, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची शपथ आहे, काळजी करू नका, काय मनातलं सांगा, आमच्या पोराला तुमच्या सोबत लग्न करायची इच्छा आहे. हसल्या मीराबाई. बरं मावशी काय हरकत नाही, काही हरकत नाही. कसं मालकीनबाई? तुमचे बाबा कसे करू देतील, तुमची आई कशी करू देतील? मीराबाईनं मनातच विचार केलता, लग्न केलंय पंढरपुरातल्या मालकासोबत, वरिले सावळे परब्रह्म, मला कोणासोबत करायचंच नाही, याची इच्छा झाली तर पाहू आपण. बघू ना, मीराबाई होते ते संत आहे. मीराबाई म्हणल्या, मावशी लग्न करायला काय हरकत नाही, पण माझी एक आट आहे. बायडाट्यावर आटी येत. आता गुरुजी आटी खाली लाल अक्षरात लिहिलेल्या असतात,
तुम्ही बरेच बायोडाटे पाहिले असतील वकील साहेब, मी लय पाहिले ना, काय काय मला दाखवतात. बघा बरं पत्रिका कशी, मी पत्रिका पाहतच नाही, खालची 8 पाहत असतो. खालची 8 पाहिल्यावर लक्षात येते ही ज्या घरी जाईन त्या घरी सासूला फुकून देईन, लक्षात येते. एका मुलीची 8 काय होती, सासू मेलेली असा, सासरा धडधाकट असा, पण त्यानं कुत्र्यावानी आमच्या पुढे काम करा, आणि कोणी विचारल्यावर गडी म्हणून सांगा, बाप म्हणून नाही सांगा. पुण्या मुंबईला घर असावा, मी सांगल तसं नवऱ्या नाही का, त्यानं मला आवजाव बोलाव आणि मी त्याला श्याम म्हणावा. इतकी लांबणीची नव्हती 8, पुढची मी सांगायला. ती 8 लिहिलेली होती, सासू मेलेली असावा, सासऱ्यानं काम करावं. मित्र, आमच्या मित्राचा मुलगा होता, मित्र म्हणलं 41 वर्षाचा, तसा कसा धुड्या, मित्राचा मुलगा होता. ते म्हणला महाराज मला मुलगी आवडली, पण ते 8 लयच बेकार आहेत भाऊ, आणि माय तर जित्तीचे, आणि ती म्हणती माय मेलेली असं. म्हणलं तो काय विचारे, नाही भाऊ आणि माईला कसं माराव, का भाऊ तुमचे कीर्तन ऐकतो मी, आणि माईला कसं माराव, तुमचे कीर्तन नसते ऐकले तर ते बी केलं असतं. पाय सुंबळे काय काय. म्हणलं कर लगन बघून घेऊ. तस कसं बाबा, तिने पुन्हा म्हणा माय मारून टाक. म्हणजे तो बायोडाटा की, ते बायोडाटा घेतला, ते नेट कॅफेच्या दुकानावर गेलो, आणि याच्या बायोडाट्यावर खाली टिप टाकली, एक लाल रेग, 7 असे टिपके लाल, आणि पुढे एक कंसात बाटली, एवढी एवढी अशी बाटली चित्रात काढली, चित्रातली ही नवरदेवाची 8. तर तिला वाटलं नवरदेवाला अत्तर तेल जास्त आवडतं, कारण मला लागलीच फोन केला, गिरगावकर आपणच आहेत का, हो आपण कीर्तन करतात म्हण म्हण, हो बर बर बर, कीर्तन कसं असतंय. म्हणलं राहू दिन माय, कशाला इचकायली पाकिस्तानी, तुला काय करायचं त्याच्याहून, हो ना, हो नको विचारू, राहू दे, नको नको. तिला काय माहिती कीर्तन. बापाला 1.5 कोटीचं घर, त्या घराच्या पुढे पोर्च मध्ये चपला ठेवायला 1.5 लाखाची अलमारी, पण तुळशी वृंदावन नव्हतं. अशा घरी वाढलेला कीर्तन काय कळायले. एक बाई म्हणली महाराज आमच्या दारात तुळशी वृंदावन आहे ना. म्हणलं वा चांगलं, दाखव बरं बाई. पाहिलं तर तुळशी वृंदावनापाशी एक खोटी ठोकलेली, त्याला बोकड्या बांधल्याला, बोकड्यानं वरी पाय करू करू तुळस खाल्ली. वा रे वा चतुर्य म्हणलं, काय तुळस लावून फायदा, बोकड्या बांधला आणि तिच्या बुडाला तो. काय यायला कीर्तन, मी कर्मकांड करायचो. एक जण म्हणला मला अभिषेक करायचा. म्हणलं बरं चला या पूजेला, काय काय लागतंय. म्हणलं 9-10 इट करीन, 7-8 फाडी. पहिल्यान मारुतीला इटकरी हान नाही पावला तर मग फाट डोक्यात टाक त्याच्या. ज्याला अभिषेकाला काय लागतं हेच कळत नाही, त्याला आम्ही अभिषेक करायला लावतो. अरे अभिषेक आहे, त्याचं नाव बी अभिषेक. कशाचाच परमार्थाचा ज्याला नाही शक, तो अभिषेक. नावाचे काम तळ्यानं वागणं नदीनं. झालं लग्न. मला म्हणली महाराज माझ्या बाबांकडनं एक ट्रक आणते मी अत्तर तेलाच्या बाटल्याचा. मी म्हणलं बाई त्याचं घराचं बांधकाम चालू आहे, कुठे रस्त्यात ठुल्या लोकत नेते बाटल्या, घर बांधल्यावर आणू. मग लग्न झाल्यावर ह्या कोण येतात. मी म्हणलं तुझ्या सासूबाई. महाराज तुम्ही बायोडाटा वाचला नव्हता का, खाली लिहिलेलं होतं सासू मेलेली असावं, सासऱ्यानं कुत्र्या इतकं काम करावं. मी निघाले. म्हणलं बाई तू याचा बायोडाटा वाचला नव्हता का. वाचला ना, याची खालची 8 पाहिली नाही का. अत्तरच्या बाटल्या आणणार तुम्ही. म्हणलं कोण म्हणलं अत्तरची होत, ती रोगरची बाटली आहे ग बाई. नवरदेवाच्या बायोडाट्यावर पण रोगरची बाटली आहे. लग्न झाल्यावर 5व्या दिवशी सासू सासरे मारायची. ती म्हणली महाराज एक काम करून यायचे मायबाप राहू द्या. म्हणलं मग तू हे राहती. ते मिटलं मी रगील होतो म्हणून. हो जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव चरबटे, तिथलं मी भूते, त्याच्यामुळे ते जमून गेलं. ते हे असले बायोडाटे. तशी मीराबाईची 8 होती. मावशी लग्न करते तुमच्या मुलासोबत.
पण माझी एक आठ आहे, त्यानं 7 दिवस भजन करावं. गिरी मागे बाळ्या, ए बाळ्या, राजाची कन्या मीराबाई तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण 7 दिवस भजन. ते म्हणला 10 दिवस करतो ना. काय ताण घ्यायचं त्याला, 10 दिवस. तसं मनानं नको म्हणले, एक घर पुढं चल नकोस, 7च दिवस करायचे, पण ती जसं सांगते तशी कर. आणलं पत्रक लिहून, एका मांडीवर 7 दिवस बसून भजन. 8व्या दिवशी तुझ्यासोबत लग्न. 7 दिवस भजन झालं. 8व्या दिवशी माईने विचारलं लग्न करायचं का. टप 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 डोळ्यातून पाणी आलं. नामाची ताकद लय मोठी महाराज, लय मोठी ताकद आहे. काय उपरती झाली काळी बुवा. त्या भंग्याच्या मुलानं आपल्या आईला सांगितलं, माय ज्या बाईला लग्न करशील का विचारलं होतं तिला एकच विचार, तू ज्या जागेवर भजन करतीस ती जागा सारवायचं काम मला देऊन टाक. ती जागा सारवायचं काम मला देऊन टाक. 2.5 वर्ष काम केलं. मेवाडमध्ये एक पवित्र गंगा, 350 गंगामध्ये एक तिथं वाहती. त्या गंगेवरच रोज पाणी आणायचं आणि ती जागा सारवायची. गंगेच्या पात्रात वकील साहेब घागर बुडिली. घागर बुडिल्याबरोबर द्वारकेतला मालक आला आणि उजवा हात धरला. उभं केलंय. कोण? मी आमका व्यक्ती, जाऊ द्या मला. साधी मीराबाई जिथं भजन करतात ती जागा सारवायची. टप ठप पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं ना आलिंगन दिलं आणि 2 पार्षद बोलिले. पार्षदो सुजयतो जयाम पार्षदो क्रियान्विता पुष्पको आरुडो भयानाम पार्षदोस्तते वचम. पुष्पक नावाचं विमान 14 विमानापैकी एक आमंत्रित केलं. 2 पार्षद आले देवाचे आणि भंग्याचं पोरग विमानात बसलं. गोपीचंदाला जे विमान न्यायला आलतं का, राजा गोपीचंदाच्या 1800 बायका, आईचं नाव मैनावती, वडिलांचं नाव त्रिलोचन, मुलाचं नाव मुक्तचंद. ह्या गोपीचंदाला जे विमान नेण्यासाठी आलं तेच मुलाला तेच विमान भंग्याच्या पोराला न्यायला आलं. स्वर्गात गेला विमानात बसून. विचारलं बाकीच्या लोकांनी कोण, मी भंग्याच्या कुळातला आहे. जयच्या चुंबळी वळल्या पांचाळ बुवा, नखाच्या जटाच्या छत्र्या झाल्या डोक्यावर, त्यानं हाताची बोट तोंडात घातले. मैला उचलणाराचं पोरग स्वर्गात आलं कसं. ते म्हणला माझी ताकद नाही, या महाराष्ट्राच्या मातीत या पवित्र भारत देशामध्ये साध्वी वारकरी संप्रदायामध्ये मीराबाई नावाच्या संत झाल्या. त्या साध्वी संतांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मला विमान आलं. काय सांगू आता संतांचे, काय सांगू आता संतांचे. माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. सांगू आता संतांचे उपकार. सांगू आता संतांचे उपकार. मजनी रंता कबीती, मजनी रंतर जागवीती. मजनी निरंतर, मजनी निरंतर, मजनी निरंतर.
संक्रांत आणि संक्रांतीला या पवित्र भारत देशातल्या पवित्र मावल्यांना कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर संक्रांतीच्या दिवशी कोण्या वस्तूची गरज असते बायकांना? सुगडे. म्हणजे आपण त्याला गाडगं मडकं सुगडं, पण संक्रांतीच्या दिवशी त्याला सुगडं म्हणत असतात. हो, या शब्दाचा फार मोठा अर्थ आहे. जगन्नाथ अण्णा पवार या सुगडं शब्दाचा अर्थ सांगायचे. जगन्नाथ अण्णा पवार, कधी कधी ऐका त्यांची कीर्तन असतील यूट्यूबला, फार अर्थ सांगायचे सुगड्याचा. मध्ये या सुगड्याचा पैशावाल्याच्या बायकांनी जरासा चिखुल केलता. त्या जरा शहाणपणात आलत्या. त्या तांब्याचेच बुटके घेऊ लागल्या, चांदीचेच बुटके घेऊ लागल्यात. मी म्हणलं अशी इचू पळाल्यावानी तररल्यावानी करू नकोस बाई. 2-4 बाया मला भेटल्या होत्या, त्याला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले. असं येडेवानी करू नको. त्या बापाची जहागिरी आहे का म्हणलं? सौभाग्याचं वाण द्यायचं असेल तर मातीचं सुगडं लागतं. तुझ्या इथं लय मोठं सोनं आहे ना, तू चपला घाल ना सोन्याच्या. चपला सोन्याच्या कर ना, तू फार सोनं आहे ना, पण मालकाला आयुष्य वाहण्यासाठी मातीच्याच गाडग्यानं वाण द्यावा. हा पुराणातला आलेला इतिहास आहे. गोडसा गोडसा 14 वेळेस गाडगं लागत असते, 2-4 वेळेसच सांगतोय. हजारो कोटीची प्रॉपर्टी असलेला जरी मेला तर शेवटचा इस्तू कशात नेते? गाडग्यात. बरं सांगा, सोन्याची गुंडी भेटू शकणार नाही काही लोकायला? होय, छोटे सावकार भेटणार नाही का? भेटणार. गुरुजी भेटेल का नाही? पण नाही नेता येत, नाही नेता येत. 650 कोटी रुपयाचं घर बांधलं एका व्यक्तीनं. 650 कोटी रुपयाचं घर बांधलं. योग आला घर पाहण्याचा. वास्तूला गेलोत. तुमच्यासारखे माणसं मंत्र म्हणायला होते. याला वसवं वास्तु सपुरुषास्ति जायते नाम सौख्य विजायते न सर्वं मिमकृतु वास्तु सर्वस्थितियं प्रभापुनितो तिजायते नाम वास्तु साधिष्ठितायां हेम कंचन सर्वं मृत्तिका कुंभेस्ततायां आरोषिति भवस्थितां तंदुलाति स्थापयामि आग्नेय विशान्य भय कोना भवस्थितं स्थापयो यज्जायते वास्तु पुरुषां करिष्यते नैवं गांजा कसम लिखितम. 650 कोटीचं घर. ते काय माझ्या सासऱ्याचं नाही, काय पाहुण्याचं नाही, काय नाही. 5 घर पाहिलेलं, इतकं मोठं घर. वास्तु पुरुष संदीपजी सोन्याचा. पण स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात एवढी एवढी जागा ठेवली फरची कापून, आणि रमेश बाबा एक मातीचं बोळकं आणलं आणि मातीच्या बोळक्यात तांदूळ टाकले, 2-4 धने टाकले. आपल्याकडे धने टाकले, तांदूळ टाकले, आणि त्या तांदळात सुकारामजी सावकार ती सोन्याची प्रतिमा टाकली. आगाव साहेब, ते 650 कोटी रुपयाचं ज्याचं घर होतं ते सगळ्या ब्राह्मणाला म्हणला, काय भिकारचोट धंदा लावला तुम्ही म्हणे? 650 कोटी रुपयाचं घर आहे, मग वास्तुपुरुष सोन्याचा आणलाय आणि मातुड्याच्या गाडग्यात टाकतात. ते म्हणले, बाबा असं वेद सांगते,
असं पुराण सांगते, असं शास्त्र सांगतात, असं ऋषी सांगतात, असं मुनी सांगतात, त्या मार्गाने आम्ही सांगतोय. तू वास्तुपुरुष 2-3 किलोचा कर, पण गाडग्यातच ठेवा लागतोय. किती मातीचं गाडगं महत्वाचं. एक मुद्दा आहे का, सगळे सांगायला मी काय गुत्त घेतलं नाही, आणि सगळे सांगितल्यावर तुमच्याही ध्यानात राहणार नाही. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. तिसरा मुद्दा आहे का, आता भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा 22 तारखेला मंदिरामध्ये प्रवेश आहे. मग कलशारोहण आहे, प्राणप्रतिष्ठा आहे. एका मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस. पण ज्या वेळेला कळस चढवायला एक अभिषेक करत असतात, त्यावेळेला 81 मातीची बोळकेत लागत असतात, हत्तीच्या पायाखालची माती. एक जण म्हणला 11 किलो सोन्याचा कळस आहे, मग बोळके मातुड्याचे कस काय? सुमळ्या, तुला अक्कल नाही. तू खताच्या ढिगलावरलं झाड आहे, साखरेच्या कारखान्यातला मुंगळा आहे, तुला अक्कल आहे का साखर किती खावा आणि बाथरूमला किती बाऱ्या जावा? तू इथं पैशाचा जोर झाला म्हणजे तुझ्या मनावर का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तुला मानावे. मागची लोक जे सांगतात का त्यानुसार करायचं असते, आपल्यानुसार नाही. विठ्ठल विठ्ठल. इतकं मातीच्या गाडग्याला महत्व आहे, महत्व आहे. चला, संक्रांतीचा सण आहे, सौभाग्याचा सण आहे. माझ्या या पवित्र भारत देशातल्या श्रीमंतीचा आवडता सण आहे. भारताची श्रीमंती कोण आहे? तर या देशातली स्त्री. आवाज करा जर सवरे करा, वाढा वाढा, चांगलं करेल देव तुमचं. या पवित्र भारत देशातली स्त्री इतकी श्रीमंत, मी सांगत नाही, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची संपत्ती कोणी माहिती आहे? या देशाची स्त्री आहे, या देशाची स्त्री आहे. मला सांगा गुरुजी, आपल्याला आता कळाले, गुरुजी किती मोठे आहेत आपल्याला आता कळाले. पण ज्या गुरुजींच्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवले, त्यावेळेला त्या आईला काय वाटत असेल हो? माझ्या पोटात कोण आहे? महाराज, त्या आईचं रत्न इतकं इतकं उदर मोठं होतं त्या माऊलीचं, की महाराष्ट्रात नुसतं नाही, इतर राज्यात सुद्धा गुरुजीच्या ज्ञानाचा प्रकाश आहे. असं प्रकाशवंत रत्न जिनं 9 महिने पोटात ठेवले, ती माऊली किती अधिकारी असेल? होय वाईकर, किती अधिकारी असेल ती माऊली. म्हणजे रत्नाला पोटात ठेवायची ताकद या रत्नात आहे. किती स्त्री अधिकारी आहे. रयतीचे राजा असतील, महाराणा प्रताप असतील, ह्या विश्वातला कुठलाही व्यक्ती घ्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय असतील, यांना पोटात ठेवणारं रत्न या भारतातली स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. आणि या संपत्तीचा प्रापंचिक जीवनात पडल्याच्या नंतर एक आवडीचा सण आहे, तो श्रद्धेचा सण आहे, तो भावनेचा सण आहे. हृदयाच्या देठापासून आवडीचा सण असणारा ती मकर संक्रांत आहे. आणि त्या दिवशी या स्त्रीला, सौभाग्यवती स्त्रीला सुगडे लागतात. ते गाव आहे तेर नावाचं गाव, आणि त्या गावात गाडगे करायचं काम माझे सद्गुरू गोरोबा काका करायचे. अष्टादश संतांपैकी एक. काय वानू आता न पुरे वाणी, गोरोबा काका. पण गोरोबा काकाच्या प्रापंचिक जीवनामध्ये थोडासा ग्रहछिद्र झालं आणि गोरोबा काकांचे हात तुटले गेले. गोरोबा काका माती मळत होते, पाणी त्यांच्या पत्नी आणायच्या, मातीवर पाणी टाकलं रानातलं घेऊन काकांनी, आणि सकाळचं पूर्ण नित्यनेम आटपला होता. बाळाला पाजलं आईनं, बाहेर वट्यावर अंथरून टाकलं, त्याच्यावर बाळ झोपलेलं होतं, त्याच्या अंगावर दुपटं टाकलं, आणि आई पाण्याकरता निघून गेल्या. गोरोबा काकांच्या धर्मपत्नी आणि गोरोबा काकांचा मुलगा त्यांच्या पत्नीने वट्यावर झोपी घातलेला आहे. पाण्याला गेल्या, काकाने आपला फेटा वगैरे काढून ठेवला किंवा असेल डोक्याला, धोत्राच्या आचागोच्या खवल्या, कबरेला उपरणं बांधलं, खुंटीच्या चिपळ्या घेतल्या. वारकरी संप्रदायातलं एक नाविन्यपूर्ण आरक्षित केलेलं वाद्य म्हणजे चिपळी. मृदंग हे वाद्य विठ्ठल बुवा भगवान शिवशंकराने आरक्षित केले. मृदंगावर पगडा, वर्चस्व माझ्या काशीतल्या मालकांचे. मृदंग हे वाद्य शिवजींनी स्वीकारले. टाळ, मृदंग, विणा, नारदापासून व्यासांपासून आलेली परंपरा म्हणजे विणा. बाकी वाद्य आपल्या क्षेत्रात स्वीकारले जात नाहीत. ही ठराविक वाद्य. अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भजन तरी त्यांनीच केले. नारद तुंबर सांब गायन करी, किंवा सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे.
सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. गायन सुद्धा तिथून भजन सुद्धा तिथून आले. वारकरी संप्रदायाची स्थापना नगरेश्वरानं केलेली आहे. वारकरी संप्रदाय वारी सुद्धा त्यांचीच आहे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. फार मोठी फार ही सगळी परंपरा शिवजींची आहे. त्याच्यापैकी एक चिपळी नावाचं वाद्य वारकरी संप्रदायात आहे. गुळगुळा वाजती गुळगुळा वाजती झळझळा नाद रसाळ. काय काय ताकद. रामकृष्ण गीते गाता टाळ चिपळ्या वाजवीत. क्या बात आहे. वा इथं दुकानाचे प्रमाणाचं विठाला विठाला विठाला. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने लावणी ढोलकी करावे भागवत. ऐकणाऱ्याला आणि भागवतकाराला कोण्या नरकात टाकावा हे पंढरपुरातल्या मालकाला पण कळणार नाही. विठाला विठाला. परंपरा सांगितली. परंपरा माझं मत आहे बाईच्या घरी 5 क्विंटल सोनं आहे. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं सावकार? 50 ग्रॅमचं. पण 5 क्विंटल सोनं नवऱ्यानं कमिल्यामुळं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं. वजनच मिली. अख्ख्या भावकीची साखरात मातीत घातली चंडाळणीनं. अतिरेक नसलं पाहिजे. जेवताना लोणचं किती असावं खंडेरावजी? वरना इतकं लोणचं घेतलं नाही का जेवण झाल्याबरोबर नाक गळायचं. मर्यादा असली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे. संप्रदायाची जी मर्यादा सांभाळतात का ती माणसं पंढरपुरातल्या मालकाला आवडतात. विठाला विठाला. एखाद्या महाराजाकडे पैसे भरपूर आहेत म्हणून आपण त्याला मानायचं हे तुमचा सोमाळ्या मूर्खपणा आहे. हा पांचट मूर्खपणा आहे. पैशावर महाराज नसतो. महाराज हा आचरणावर असतो. पैसे वाड्यान हवेल्या कोणाला नाही. बाबा आपण मुंबईला गेलो ते कधी कीर्तनाला. एक म्हणे आमच्याकडे येता का 2 मिनिटं. ते म्हणलं आपण काय करता? काही नाही म्हणे मी तृतीयपंथी आहे आणि घर 6.5 कोटीचं सावकार. 6.5 कोटीचं घर. मी तर घातलेला पटका बगलात घेतला. काय बाळ्या आगावपणा झाला आता ह्यो. टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्या माणसाचं 6.5 कोटीचं घर. मग आपल्याकडे गाड्या असल्यावर कोणाला इकट हाणायची नाही. हो कुठं माणसं पुढे गेलीत बघा. हो श्रीमंती वैभव हे काय कोणाच्या बापाची जागिरी नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. कोणी मोठं होऊ शकतं काय विषय नाही. तसा महाराज एखाद्या मोठ्या गाडीत आला म्हणजे लय चांगला आहे. तो वागतो किती चांगला हे पायनं सोमळ्या. विठाला विठाला विठाला. जीवनात या लोकांना भारीच्या गाड्या भेटल्या नाही. जीवनात या लोकांना भारीच्या गाड्या नाही. पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुण्यतिथीचे उत्सव चालू आहेत. सांगा सगळा सावकार किती पैसे कमिल्यावर आपली पुण्यतिथी महाराष्ट्रात होईल? असा कोण माणूस आहे की ज्याच्याकडे अब्जानं पैसे स्वामीजी असल्यावर त्याची पुण्यतिथी महाराष्ट्रात होईल? नाही नाही नाही. ह्या लोकांची तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझी कीर्ती. काय ताकद महाराज. वैकुंठात सोहळा या लोकांचा. वैकुंठात. चला काका चिखल तोडीत होते. चिपळीहून निघलो होते इतकं घरानं. काय आवाज असेल काकांचा. जय जय राम कृष्ण हरी. चिपळी वाजून भजन होत. आपल्या बाबांचा गोडसा आवाज. तो चिपळीचा सुंदरसा नाद. हा नाद ऐकल्याच्या नंतर मुलगा जागा झाला आणि वडिलांच्या पायाकडे तो असा धावत होता. आणि काका चिखल तुडीत होते. ते डोळे झाकून भजन करायचे आणि चिखल तुडवायचे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. तेवढ्या अवकाशात मुलगा पायाच्या जवळ गेला. मालकांचं वाक्य म्हणे गोरोबा काकाचा पाय पाठीवर पडला. बाळ चिमुकलं होतं.
पाठीवर पाय पडला. नुकतंच रांगता येत होतं, नुकतंच पाठीवर पडला, पण ते ओरडलं नाही. तर गुरुजींचं एक वाक्य मी एका कीर्तनात बोलून गेलतो. एकनाथ गुरुजींचं वाक्य आणि माधव मगर महाराजांचं वाक्य, सुरजखेडकरांचं. यांनी म्हणावं, काकाचा पाय चिमुकल्या पोराच्या पाठीवर पडला, पण त्याला माहीत होतं ओरडलं की बापाच्या भजनात अडथळा येतोय, आपल्या बाबाच्या भजनात अडथळा नकोय म्हणून ते पोरग ओरडलंच नाही. चिमुकलं लेकरू, काकानं तुडविलं. कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. काय बाळ होत, हसत खेळत बोबडे बोलत, त्याशी शुद्धी नाही. चिखली मिळाले रक्तमास, चिमुकलं लेकरू वजनाने हाडचुरा झाले. मांस मज्जा तंतू रक्त चिखलात मिसळलं, लाल चिखल झाला. भजन सुरूच होतं. बाईसाहेब पाण्याची घागर घेऊन आल्या. महाराज या विश्वातलं सर्वात मोठं जीवावर प्रेम करणारं जर जीवटरत्न कोण असेल तर आपल्या लेकरावर प्रेम करणारं जीवटरत्न माय आणि बाप. याच्यापेक्षा दुसरं सापडणार नाही काही. पाहला अंथरुण इसकटलेलं होतं, कमरेवर घागर तशीच होती. बघू लागली, कुठं असेल माझा बाळ, कुठं असेल माझा बाळ. पाहिलं तेवढ्या अवकाशात तर मालकाच्या पिंढऱ्यापर्यंत गुडघ्यापर्यंत रक्ताचे थेंब गेलते. मला हिंमत नाही झाली मालकाला खालीवरी बोलायची. कल्पना करा काय बायको असेल, अशी पत्नी ज्याच्या जीवनात भेटली त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. हो, इतकी सात्विक. बाईने विचार केला, आपण जर वेगळ्या नावानं ओरडलो तर आपली खैर नाही. गाव साहेब पोटचा गोळा तुडीला हो नवऱ्यानं, पोटचा गोळा. आणि बाईच्या तोंडातून वाक्य पडलं, धनी. 5 मिनिटापुरता इथून घरी गेल्या विचार करा सज्जनांनो, आपल्या हातानं जरी एखादं चुकीचं काम घडत आपली बायको काय करीन. नालायका, बदमासा, पांचटा. अरे हळदीच्या अंगानं तू याकडे आले त्यावेळेसपासून तुझे आशेत नाटकं चालू येत रे डुकरा. हे आपण उपमा कमी म्हणायलो मी, हे आपण उपमा कमी म्हणायलो. सावकार बाळ तुडीलं हो, बाळ तुडीलंय, स्वतःचा पोटचा गोळा तुडीलाय. कशाला म्हणतात माय. सुपेकर महाराजांचं एक वाक्य ऐकलं, त्रेश्वर बापू विजयानंद महाराज सुपेकर. त्यांनी एक प्रसंग सांगितला. आईचं पार्थिव लाकडावर टाकलं, भडाकणी नावाचा अग्नी लावला, मुलाने कपडे काढले, खांद्यावर मडकं घेतलं, पाणी फिरवत असतात. तर जळत्या चितेतून आवाज आला, दुरी सांडी दुरी बाळा, वैशांदर बहुद्वाड रे, जाळी येली माझी काया, तृण काष्टा समान रे. बाळा, ह्या अग्नीनं माझं शरीर लाकडासारखं गवतासारखं जाळलंय. तू लांबून पाणी टाक, तुला शेक लागन. मेलेली जळणारी आई सांकेतिक स्थितीत लेकराला संदेश देते. हिला माय म्हणतात. काय अंतकरण तुटलं असेल त्या माईचं. धनी शब्द वापरला, विचारलं नाही कसं करता धनी बनलीस. चाक फिरवायची काठी घेतली. अरे बुवा टाकणार रमेश बाबा. बाईच्या लक्षात आलं, मालकाला भजन बंद करल्याचा राग आला. आवाज टाकला, तुम्हाला पांडुरंगाची आण आहे. स्पर्श कराल तरी मदत विठोबाची आण, स्पर्श कराल तरी मदत विठोबाची आण. ऐकता वचन मागे फिरे, ऐकता वचन मागे फिरे. स्पर्श करा तरी विठोबाची आण, स्पर्श करा तरी विठोबाची आण. ऐकता
स्पर्श कराल जरी मज विठोबाची आन ऐकता वचन मागे फिरे विठोबाची आन ऐकल्याबरोबर माग फिरले सावकार बायकोचं रूपांतर बहिणीत झालं वसा घेतला रमेश बाबा संदीपजी हाताने स्पर्श करायचा तुला पश्चाताप झाला माय बापाला सांगून दुसरी बहीण देण्यात आली तिथेही आण वाहिली पहिलीला जसं सांभाळलं तसं हिला सांभाळा पांडुरंगाची शपथ आहे स्पर्श नाही 2 पत्न्या जीवन आलिप्त शेजारणीने एके दिवशी कळ लावली काकाने दिवसभर काम केलं झोप लागली दोघीने निद्रा केली ना अंगावर हात घेतले सकाळी हातायला बोलले आगाव साहेब पाप्यानो जीवनभर या तोंडाने विटेवरच्या मालकाचं भजन केलंय काशीतल्या मालकाचं भजन केलंय शिवलिंग बघायला जा तुम्ही तीरला माणसाच्या कवटाळीत बसत नाही असं शिवलिंग आहे स्वामीजी तीरला एवढंच फक्त एकदा एका पातशाहीनं त्याच्या बाजूच्या याच्यावर एक घन मारला होता फोडून टाकायचं होतं त्याला म्हणून त्याला अशी जराशी तड गेलेली आहे त्या काळात ती फार जुनी गोष्ट आहे एवढं मोठं शिवलिंग अरे ह्या पवित्र शरीरानं जीवनभर विटेवरच्या मालकाचं काशीतल्या मालकाचं भजन केलंय या पवित्र शरीराने आतापर्यंत काही पाप केलं नाही आणि या पवित्र शरीराला संग केलेली तुम्ही 2 हात माझ्या विटेवरच्या मालकाची आण बाटिता वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडी येले कर आनेसाठी विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा कळेल दिशा हात तोडून टाकले संक्रांत आली रमेश बुवा काय करावं गावातले सत्पुरुष गावातल्या सात्विक मावल्या काका आता गाडगे कोण करील गाडगे काय वानू आता न पुरे वाणी सांगतोय कोण करील गाडगे काकांनी सांगितलं माय एखाद्या पाहुण्याला बोलितो आमच्या कशाचे पाहुणे मोगा शब्द वापरलेला खोटा कसा होईल नाही तिचरित पाहुणे दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन जगी मानिती वचन दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन कोण गरीबाचा शब्द मानतय परिस्थिती नाजूक असल्याशिवाय तू कोण नाही जवळ काकांची परिस्थिती नाजूक एकही पाहुणा येत नव्हता संक्रांत 10-15 दिवसावर आली अरे बुवा काकांचं जेवण आटपलं तुळशीपाशी भजन झालं वळकटी लांबवली उशाला उशी घेतली चिपळ्या उशाला ठेवल्या आणि पडता पडता पंढरपुराकडे तोंड करून हात जोडले देवा अरे या गावातल्या लोकांनी एके दिवशी उपाशी राहू दिलं नाही रे अरे मातीचा धंदा करतो गाडग्याचा धंदा करतो कन्या घुगऱ्या आंबाड्या पण या गावातल्या लोकांनी वेळेला भोकेच्या वेळेला मला दिले रे देवा आणि आज या गावातल्या मावल्या पतिव्रता आहेत सात्विक आहेत सदाचारी आहेत पुण्यशील आहेत त्यांच्या आयवाचं सौभाग्याचं वाण संक्रांतीच्या दिवशी असतं देवा अरे माझ्या व्यवसायातून निर्माण झालेली मातीची गाडगे त्या दिवशी त्या वाण देत असतात रे देवा कोणी करायची रे देवा दे सद्भावना एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात तू विवेक जागा कर रे देवा आणि कर माझं एवढं काम झोपले काकाचे डोळे अरे बुवा झोपीत रडत होते हो झोपीत रडत होते लोकांचा उपकार कसा इसरावा त्यांच्या मिठाच्या कणाकणाची जाण काकांना होती झोपीत अश्रू रडत होते काय त्या अश्रूचा संदेश गेला विटेवरच्या मालकाची सकाळची संदीपजी पूजा झाली काय वैभवात पूजा असेल तूप असेल दही असेल लोणी असेल मध असेल दळलेली साखर असेल पंचगव्य भूदेव होते केळीच्या पानासारखी ज्यांची जीव आहे अशी पाणिनीची सुक्त म्हणणारी भूदेव होती सुंदरशी देवाची पूजा आटपली
पूजा आटपल्याच्या नंतर जिकडं तिकडं सगळे गेले आणि भगवंताने आवाज दिला, रमा, ए रमा. रमा म्हणजे लक्ष्मी आगाव साहेब. जी मालक, जी. रमा, तुला आज लाल रंगाचं पातळ नेसावं लागते. आहे ना अंगावर? हाय ग रमा, तुझ्या अंगावर जे पातळ आहे ना रमा, हे फार भरजरी आहे. हा पितांबर आहे, तुला साधं पातळ नेसावं लागेल. लागलीच. आईसाहेबांनी 9 वार पातळ घातलं, त्याचा कष्टा घातला, डोकं भरून पदर घेतला. होता त्या लुगड्याला पदर? नाही, त्या लुगड्याला पदर होता ना, त्याच्यामुळं घेतला. मला असं वाटतं ज्याच्या बायकोला पदर घ्यावं वाटत नाही का, त्यानं पदराचे पैसे खर्च करू नये. मला वाटते मागच्या साडीपेक्षा जास्त पदरालाच खर्च असतो सावकार, कारण त्याला जर असतोय, त्याला बुट्ट्या असतात, आहे का नाही गुरुजी? जास्त अशी मिटिंग घ्यायची 5-25 बायकांनी ना आपल्या नवऱ्याला सांगायचं, आमच्या 5-25 जणींना आता मिटिंग घेतली, आम्ही पदरं घेणार नाहीत, तुम्ही दुकानातून पदरं फाडून आणि जा. हे 5-25 जण गेले आणि दुकानदाराला म्हणले आम्हाला पदरं देऊ नका. ते म्हणले असं का? आमच्या मंडळी होंडी सोसायटीचे अध्यक्ष आहेत. कशाला आता कशाला घ्यायला? आता ऊन लागायला का तुम्हाला? माझ्या माईंनो, माझं वय नाही तुम्हाला बोलायचंय, पण माझ्या गोळ्या नाही संपल्या. मी काही गांजा वडत नाही, नशा नाही केली मी. कारण या देशामधल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावं सर. एक तर पैसे झाकलेले असावा. पैसे पण काय काय डायरीच्या पुढून ठेवतात. हो, अरे लाज वाटायला पाहिजे. डायरीच्या पुढे ठेवायचे पैसा हा विषय नाही. लक्ष्मी जा अर्थो जायते यतांबरास्तते वचम यत् सर्वापुनितायाम यत् भागेषु यत् खिन्नाय. पैसा वस्त्रानं अंबरानं झाकलेला असा, उघडा नसावा. आणि या देशातली स्त्री सर्व अंग झाकलेली असावा. ही देशाची संस्कृती आपल्या, हे नाविन्य आपल्या देशाचं वैभव आहे. पदर घेत जावा. डोकं भरून पदर घेतला. मालकिनीने विचारलं विटेवरच्या मालकाला, पातळ जमलं का? जमलं म्हणले, पण कुंकू नाही जमलं. अहो म्हणले रोजच्या पेक्षा मोठं लावलंय. मोठं लावलंस पण गोल लावलंस ना, हे आडवं पाहिजे. आणि आडवं कुंकू लावलं. मालक हे कशा करता? थांब ना ग, तुला कळन ना रमा, थांब. आता तू लाल रंगाचं पातळ कष्टा घातलास, डोकं भरून पदर घेतलास, आडवं कुंकू लावलंय. आता मी काय होतं पहा ना. लागलीच भगवंताने अंगावरचे कपडे फेकले. सावकार साधं धोतर घातलं, निमस्ती घातली, साधा फेटा घातला, गोपीचंद लावला, बुक्का लावला, एकदम साधा. कुंभार झाले. वेश पालटोनी देव कुंभार पैदाले गरुडाचे घेतले सांगाचे तेव्हा गरुडाचे घेतले सांगाचे तेव्हा. वेश पालटोनी देव कुंभार पैदाले गरुडाचे घेतले सांगाचे तेव्हा गरुडाचे घेतले सांगाचे तेव्हा. वेश पालटोनी देव कुंभार झाले गरुडासी घेतले सांगाती तेव्हा. भगवान कुंभार झाला. आईसाहेब कुंभारीन काकू झाल्या. आणि आता पसारा ठोला गाव साहेब वज घ्याल गाडव पाहिजे ना. हे गरुडाला केलं. गरुडा जी मालक, गाडो व्हावं लागते. काय म्हणे देवा. अहो वासुकी मला भेटूय. वासुकी कळालं तुम्हाला? कळून काय फायदा आहे संदीपची? यायला कळावा. वासुकी मला भेटूय, तक्षक मला भेटूय. गोकुळातला कोणता होता? कालिया. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. क्या बात आहे विठ्ठल. हे कालिया पण मला भेटूय. हा, माझ्या भीतीनं गोकुळात बोंबलत गेलाय. तक्षक मला भेटूय, उरंग मला भेटूय, व्याळ मला भेटूय, ददुनशुक मला भेटूय. सरपंच किती जाती सांगता येतात?
अरे वा कुत्र्याच्या इतकं माइंडेड आहे बघा. आता लय मोठ्या जाती दिसत्या ना संदीपजी, ह्या संकर केलेल्या जाती. पण आमच्या हरी महाराजांनी सांगितलं पुराणातल्या 6 जाती. रस्त्याला फिरतय त्याला कोणतं म्हणतात ग्रामसुकर, आणि पोलीस वापरतात त्याला सारमे नावाची कुत्र्याची जात. हे येत नाही, हे ओरिजिनल नथुराम बाबाचा कृपाला प्रसाद लाभला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संदीपजी, रमेश बाबा, तुम्ही, मी, अजून कोणी कीर्तनकर बापू, आपण असं समजायचं नाही साध्या कपड्यातली साधे असते. हे लय मोठ्या महाराजाचे बाप असते. विठाला विठाला. तुकडे ताकडे पाठ करून तर कोणी कीर्तन करील. गोड अभ्यास छान. सगळे सर्प मला भेटेत आणि मला गाढव करता. देवाच्या डोळ्यातून पाणी आलं संदीपजी. आणि गरुडाला सांगितलं, गरुडा मी तुला गाढव काकासाठी व्हायला सांगायलो. काकासाठी होय म्हणतो रे तुला, मला काय गरज आहे तुला गाढव करून, काकासाठी गाढव होय. आणि मग गाढव झाले. हाय का पुरावा त्याचा सुद्धा. गरुड गाढव झाले. असू दे. पण पसारा टाकला पाठीवर आणि 13ला सकाळी सकाळी आली स्वारी. भगवान देव काका देवदर्शनाहून वापस येत असताना मधात राम राम घातला. राम 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 राम. या पाहुणे. काय पाहुणा होता हो, जगाचा बाप आहे तो. पाहुणा कसा होता सांगू का? राग येऊ देऊ नका, मी पण त्याच्यात आहे. मला आणि तुम्हाला किती दिवस इथं बसू द्यायचंय, आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा जगाचा बाप काकासाठी कुंभार झालाय. करोड गाढव झालाय. आईसाहेब कुंभारीन मावशी झाल्या. आल्याबरोबर एका मोठ्या माणसाचं वाक्य सांगतो. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर साधी माणसं होते फुकरू महाराज, पण साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे कुंभाराच्या रूपातला पांडुरंग परमात्मा गेल्या गेल्याच गोरोबा काकाच्या पाया पडला. आणि खुनीलं, लक्ष्मी पाया पड. काकाच्या दोन्ही बायकाच्या पाया पडल्या. आईसाहेब काय ताकद असो, जगाचा बाप काकाच्या पाया पडतोय. घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया. निर्गुण आकार झाला गुणवंत, गुणाकार झाला गुणवंत. घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया. घाली दंडवत पुजोनिया. दंडवत घातला. गावात चर्चा झाली. गोरोबा काकाचे पाहुणे आले. आता गाडगे करायला अडचण नाही, पण माती आणायला पंढरपुरातला मालक जाणार. माती कोण खाणार? पंढरपुरातला. मग टिकाव घेतला, खोरं घेतलं आणि माती गाढवाच्या पाठीवर. माती आणली, खाणली पंढरपुरातल्या मालकानं. माती आणली गरुडानं. मातीवर पाणी टाकलं लक्ष्मी आई साहेबानं. आणि माती तुडिली आपलं पंढरपुरातल्या मालकानं. आणि गाडगं तयार केलं पंढरपुरातल्या मालकानं. हे गाडगं ज्या बाईला भेटलं असेल ती बाई किती नशिबवान. त्या गाडग्यात 3 देव दिसत होते, लक्ष्मी, विष्णू आणि गरुड. काय पुण्यवान बायका असत्या लो. यायला पंढरपुरातल्या मालकानं घडलेलं गाडगं. खंडगळे काका बसा भेटते वापरायला. काय ताकद असेल ते. आणि मग ते ठरितानं ठरलं, बाबा आता मी गाडगे करीन, पण कसं देऊ घेऊ काय. गोरोबा काका म्हणले, जितकी गाडग्याच्या बदल्यात बलोत्याची जेवारी येईल तितकी तुम्हाला. ते लय रगील पंढरपुरातलं. त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही. एक जण म्हणला तालुक्यात माहीत का चालू कोण नाही. तुम्ही म्हणलं तुझ्यासारख्या चालूला जन जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार करणं. तू किती चालू आहे सुंबळ्या.
हा? एक जण म्हणला माझ्यासारखा गुंडच कोण नाही. रावणासारख्या गुंडाला दुपारी 2:18 आपटू आपटू आणलंय. तो किती नंबरचा गुंडा असेल? रावण काय साधा गुंड होता का? रावणाची एक चौकट टिकल्या आगाव साहेब 35 बारे आमदार होता येत होतो. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट. तालुक्यातल्या एक तर बाई राहणार नाही बिना नॅकलेसची. आणि प्रत्येक बाईला नॅकलेस केल्यावर बटन कोणाचं दाबीन ती? नवऱ्याला पण म्हणी नाही का ध्या आयुष्य गेले फुटका म्हणी नाही केलास दाब हे बटन. एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार गुणिले 7 कोटी सावकार. इतका रावण श्रीमंत होता. काय गुंडा असेल ते दुपारात 2:18 आणलाय. सामान्य गुंडा असेल ते हे वायरन टाटरेन फाटरेन शेटरवरी करणारे कोणाच्या दुकानात घुसणारे हे गुंडाळ तर ते कवा आणीन ना. ते काय साधा माणूस आहे का तो? हा बोली केली काय सगळं घेऊन जा विकायची. कामाला लागले. आवा भाजला. बायकाची उडी पडली गाडगे घ्यायला. हे बा शक्यतो बायका बाजारात जात नाहीत. बायका जर बाजारात गेल्या तर किलोभर गाजराचे पैसे दिल्यावर जर 2 छटाक गाजर नाही आगाव भरलेत मला बाळ्या म्हणू नका. ते त्यानं तिकडं मोजूस तर ती 1-2 टाकीतीत पिशीत. सोनाराच्या दुकानाला काचा असतील म्हणून बरं नाही ते ना अंगठ्या पण कशा असत आहेत बघा. तो स्वभावच असतो त्यांचा स्वभाव असतो. बायका जात नाहीत बाजारात शक्यतो. भाजीपाल्याच्या जात असतील दुसरीकडे कशाला जातील. हो नाही खरंच आहे बरोबर आहे. नवरा बैल असल्यावर जातात विठाला विठाला आणि मग गाडगे घ्यायला लक्ष्मी आल्या. असं वाजिलं ते गाडगं विठ्ठल असं वाजिलं. एकदा दोनदा वाजवा. एक बाई कोरको वाजू लागली. राग देवाला आलाच नाही. राग रुक्मिणी आईसाहेबाला आला. कुंभारीन मावशीच्या रूपात हे बाई घ्याच तर घे. भगवंतानं आवाज त्याला अरे आपण काकामुळं कुंभार झालो होत. आईसाहेबाचं वजन कसं जाऊ त्यात. लक्ष्मी नव्हती. तिच्या मनात आल्यावर कोण्या बाईला किती दागिने द्यायचे दिलेले बँकेत कोण्या दिवशी कोचायचे हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी तिला म्हणतात बरं का. लक्ष्मी तिचं नाव. तुम्हाला किती मोठं करायचं कोण्या दिवशी बस स्टँडला थाटी घेऊन बसवायचं हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती असं टक्ट काय किती लोकायचं हे घ्यायचं तर घे. भगवान म्हणले हे वेळीस का काय आपलं दुकान आहे. हो असं काही बोलू नकोस. पण शेवटी रुक्मिणी आईसाहेबाला रागच आला. गाडगं घेतलं आणि भितडा हाणलं. गाडगं फुटलंच नाही ना. कसं फुटन ते? ज्या दिवशी त्याची कृपा संपत्ती का त्या दिवशी हे 2 पायाचे गाडगे भीतीला टेकावं लागते. मग कपाळाला रुपया कणकीचा गोळा 2-3 उदबत्या 7-8 रडायला कसे दिसायले बाई. आणि मग संध्याकाळी मेल्यावर कोणत्या धोरणात असतात रडायला? अशाच गुलपशाड झालेल्या बाई कसे दिसायला. मेलं ते इकून आहे मी इकून मलाच म्हणायली कसे दिसायले. मेलं ते तिकून आहे मेलेलं त्याला म्हण मला म्हणतो त्याला. गाडगोच आपटिलो गाडगोच. परिणाम काय झाला साहेब? ती बाई म्हणली बाई काय गोरोबा काकाची तो कुंभार आला बाई. आणि आगावची माय त्याला काहीतरी येतंय ग. आणि गाडग दगडाव हाणल्या बरोबर फुटन ग बाई त्याला काहीतरी येतंय. हो शेजारी एक असंच होतं गांजा फुकी. एक जण गायक मला अभंग विचारू लागला. त्याच्या तोंडात तंबाखू मग कान भरला पुरा तंबाखू. हो हो तुका म्हणे काय बम कान भरला बम इतकी तंबाखू खाल्ली होती. म्हणलं का संपतेन ह्यो चांडाळ का अशी बाजूला जातो. आज तशी नाही तिथं तंबाखू. अशी तंबाखू चोळणार वाट्यावर. हा ते म्हणला अवघडच काम आहे म्हणे. कुंभार तर आगाव दिसतेच. कुंभारीन मावशी बी लय दाढ आहे. आणि त्याचं गाडव कुठं लोळतो हो म्हणे. आता गरुड कसा लोळ ना गाव साहेब. हा ते गाडव भुकत बी नाही लोळत बी नाही. भगवान म्हणले गरुडा उद्या तुला लोळावं लागते. काय बोलायले देवा आणि मी कसा लोळू.
भगवान म्हणले तू गरुड आहेस, गाढ हो म्हणून लोळूच नको, गाढ व्हायला समाधान हो म्हणून लोळ. तू लोळल्यावर गध्याला समाधान होते. तू भूक बाबा, एकदा भूक, गाढ व्हायला समाधान वाटावं याच्याकरता भूक. मग गरुड लोळले आणि गाढ हो ते गरुड भुकले. लय काय काय गाढ व्हायला असं आवडतं ना, काही काही गोष्टी. संक्रांतीचे गाडगे वाटले. भगवान किती दिवस राहिले? पाडवा तिथं केला. पाडवा, कारण खळे हो देणं गरजेचं होतं ना. खळे हो द्यायचे, खळे. आणि मग खळ्याला सुतार दादाला, कुंभार दादाला यायला पेंड्या होत्या ना हरिबाबा, पेंड्या होत्या 5 पेंड्या. जे आवडत त्याला अशा संदीपजी पेंड्या घेऊन जायच्या. तर एक असंच होतं रगील, त्याला 150 एकर जमीन. आणि मग आता गोरोबा काकांनी सांगितलं आता तुम्ही ज्याला गाडगे दिलेत त्याच्या घरी ते तुम्हाला मालक गिल, याला काय माहीत नाही हो, चटच माहिती यायला. सगळं कळतं देवाला, काय माहीत नाही. मुंगी के पाव में घुंगरू बाजी वही अल्लाह सुनताय. मुंगीचा पाय किती मोठा असतोय, आणि मुंगीच्या पायातलं सावकार घुंगरू, आणि घुंगराच्या मधात एक पिलू असतोय तेव्हा ते वाजत आहे. ते बारकं पिलू ते किती बारीक असेल, त्याचा आवाज त्याला ऐकू जातोय. त्यावर ती कानं किती तीक्ष्ण असतील, डोळे किती तीक्ष्ण असतील, काय त्याला कळत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारची न लगे, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारची न लगे, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. काय त्याला सांगायची गरज आहे. एक जणाकडे गेला, म्हणला दादा सगळ्याच्या पेंड्या जमा झाल्या तुमच्या, जा 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 ते माथ्यावरल्या काय उचलत्याल तितक्या घेऊन जाय. गेलं रगील कित बोलून ते मुकाट्यानं 5च नाही म्हणावं ना, हे फुकट कळण शेंडी वळवळ म्हणावं 5 नाही. नाही काय नेणार हेस लगे, जा त्या माथ्यावरले काय न्यायच्या तनी. मग गरुडाला सांगितलं चाल बापू आपल्याला पेंड्या आणायच्यात. मग तिथं गेल्यावर गरुड म्हणले देवा बांधानं. येडपटेस का काय रे, बांधायच्या कशाला, एक पाखाड ह्या सुडी खाली घाल आणि एक पाखाड ह्या सुडी खाली घाल. 55,000 गुड घेतलं 2 पाखाव. 55,000 गुड. लक्ष्मीला सांगितलं पटकन खोड. लगेच मोल्ड उधळून ज्वारीची थप्पी आतमध्ये आणि गुडाची वळई घातली, काट्या लावल्या. आणि गोरोबा काकाला सांगितलं जमलं का आता? हो म्हणले जमलंय. तुमचं कहाणी आता बघून घेऊ. आणि त्याच दिवशी आळंदीतले मालक तेरला आले. त्याच दिवशी आळंदीतले मालक तेरला आले. बऱ्यापैकी संत मांदिवी आली होती, तेरला आले. तेरला आल्याबरोबर काकांनी प्रणाम केला. माऊली तुम्ही आलात? जे आलो म्हणे. अहो म्हणे जगाचा बाप इथं आहे, पंढरीतले मालक इथं नाही म्हणे. एक पाहुणे आले तर आणि त्यांनी सांगितलं आम्ही तिकडचे कर्नाटकमधले हे तर असं नात्याला नातं लावलं आणि ते आता परसात गेलेत, वळईला काट्या लावतो म्हणले. पाठीमागं गेल्यावर कुठं देव आहे. तेव्हा ज्ञानोबरायने काकांना सांगितलं काका कोणी पाहुणा नव्हता, तो जगाचा बाप होता. ठस 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 काका रडू लागले. देवा माझ्यासाठी माती तोडलीस, आईसाहेबांनी माझ्यासाठी पाणी आणलंय, आईसाहेबांनी डोक्यावर सुगड्याचे डाल घेऊन गावात सुगडे ऐकले. हो लक्ष्मीनं सुगडे ऐकले. सुगडे दृष्टांत संपला. विश्वाच्या बापाला कामाला लावणारी संत या महाराष्ट्रात आहेत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात